पण जसं झाडाला मिठी मारतायत तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही? तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना नितेश राणेंचा सवाल, तर नितेश राणे वातावरण खराब करतायत. संजय शिरसाटांसह विरोधकांचा हल्लाबोल. मुंबई पालिकेत शिवसेना उभाठा काँग्रेससोबत आघाडी करणार. आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयात सुनावणीला सुरुवात. शीतल तेजवानीच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी, तर तेजवानीनं न्यायालयात बसायला खुर्ची मागितल्यानं नाराजी. पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या खरगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ. आतापर्यंत अनेकांच्या साक्षी खरगे समितीने नोंदवल्या. महिनाभरात समितीला द्यावा लागणार अहवाल. एफआयआर मध्ये पार्थ पवारांनी अमेडियाचं नाव घेतलं तर अजित पवारांचा राजीनामा द्यावाच लागेल. नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी. मुंबईतल्या गोरेगावमधील विवेक ज्युनियर कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थिनीसाठी बुरखा बंदी. मुस्लिम विद्यार्थिनींकडून नाराजी व्यक्त. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई गोवा हायवेसाठी नवीन डेडलाईन. एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार असल्याची गडकरींची लोकसभेत माहिती. देशभरात इंडिगो फ्लाईटची सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा. विमानसेवा विस्कळीत झाल्यानं इतर कंपन्यांचे विमान दर वाढले. विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका. जागा ती वतनदारांची आहे, सरकारची जागा नाही. नाही, याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा वतनदारांची आहे, पण याच्यामध्ये असं झालंय की 1955 ला ते जे काय सरकारने ती घेतली त्याच्यानंतर त्याच्याबरोबर कलेक्टरांचा आणि बॉटनिकल गार्डनचा यांचा करार झाला, परंतु ती भाडे करार होय. वतनदारांचा त्यात रोल आहे, पण आता मूळ पाहता ती भारत सरकार म्हणजे मुंबई सरकारची आहे आणि मुंबई सरकारचा असा सातबारा आहे, तो सातबारा बंद आहे. वतनदारांनी दिली कशी मग? वतनदारांनी 2006-07 पॉवर दिली होती. का पॉवर दिली होती की शीतल तेजवानी वतनदारांना असं आम्हीच दाखवलं होतं, असं सांगितलं होतं की सदर जागा मी तुम्हाला सोडून देते. कोर्टासमोर आता ते सांगितले की आम्ही 2006-07 पॉवर दिली, पण त्या पॉवर फक्त आम्ही कशासाठी दिली होती? कोर्ट कामाची. नाही, पॉवर आम्ही दिली होती पण ती कोर्ट कामाची होती. ती आम्ही कुठलीही खरेदी खत करून देण्यासाठी नाही. आम्ही कोऱ्या कागदावर आमच्या सह्या घेतल्या आणि ती तुम्ही फसवणूक झाली असं सांगितलं. हो, आम्ही कोर्टाला सांगितलंय की कोर्टाला आम्ही एवढं सांगितलंय की बाबा आमची फसवणूक करून ही पॉवर ऑपरेटरनी घेतली गेली. त्याचा मिसयूज 2025 ला केला. त्याच्यामध्ये आमेडिया कंपनीने तो खरेदी खत हे केलंय ना. हो, पॉवर ऑपरेटरने तिने खरेदी खत करून दिलंय ना आमेडियाला. आमेडियाचा रोल आहे ना यात, आमेडिया कंपनीचा रोल आहे. त्याच्यामध्ये भागीदार कोण कोण आहे त्यांचाही रोल आहे. आता आम्ही कोर्टाकडे अशी मागणी केली आहे की संबंधित शीतल तेजवानी हिचा रिमांड कमीत कमी 14 दिवसाचा करावा. कारण का याच्यामध्ये 7/11 एफआयआर लॉस झाली, त्याच्यानंतर 7/11 ते आज 4 तारीख आहे. मधल्या 30 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये ती कुणाला भेटली, काय भेटली, काय कारण, याच्यामध्ये कोण कोण अजून इन्व्हॉल्व आहे. शिवाय 300 कोटीचं ट्रान्झॅक्शन झालं, ते 300 कोटी कुणाला दिले, कुणाकडून घेतले, कुठं ठेवले, असं एकंदरीत पाहता आम्ही रिमांडला 14 दिवशी मागितलेली आहे. त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे जी एफआयआर केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने केली. नाही, एफआयआरच्या 2 पार्ट आहेत. एफआयआरच्या 2 पार्ट कसे? 552 2025 हा जो खडकचा एफआयआर आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे. एक पार्ट मध्ये बुपडीचा आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मुंडव्याचा आहे. मग त्याच्यावर एफआयआर चुकीचा नाहीये. एफआयआर मध्ये पूर्ण असं एन्सायक्लोपीडिया सगळं नाही येत ना. एफआयआर मध्ये काय घडलं, कसं घडलं एवढं जाणार आहे आणि सेक्शन जाणार आहे. वतनदारांकडून असा युक्तिवाद केलाय की सदर आम्ही इंटरव्हेन्शन यासाठी करतोय की शीतल तेजवानी आमची 2006-07 पॉवर घेतली, 7-8 पॉवर घेतली. ती पॉवर आम्हाला फसवून घेतलेली आहे. आम्हाला सांगितलं गेले की कोर्ट कामासाठी पॉवर घेतले, पण त्याच्यामध्ये काही क्लॉज ऍड करून नंतर तिने ती पॉवर एक्झिक्यूट केली 2025 ला आणि ते खरेदी खर्च आम्ही करून दिलं. ज्या 300 कोटी रुपये तिने घेतलेले दिसतात आणि ती पॉवर, त्या पॉवर मधले काही लोक जे आहेत वतनदार ते मयत आहेत. येस, आमच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या, नंतर ते अटॅच केले गेले.
कारण 2006-07 आपलं एवढं टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती. नोटरी होत्या, नोटरीमध्ये काय बाबा सह्या करा कागदावर आणि ते नंतर जोडा. त्यांनी काय केलं, जो काय ड्राफ्ट होता तो सगळ्यांना दाखवला नाही, फक्त कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि तो ड्राफ्ट त्याला जोडला. आमची फसवणूक झालेलीच आहे, कारण मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये शीतल तेजवानी ही वेगवेगळ्या अथॉरिटीकडे गेलेली आहे, कोणातर्फे, वतनदारांतर्फे. पण वतनदार त्यातले बरेचसे मयत झाले. जर पॉवर मधले घेणार एखादा कोणी मयत असेल ती पॉवर संपती, पण तरी तिने एक्झिक्यूट केली. आणि फसवणूक हाईट अशी झाली की ते भारत सरकारचा त्याचा शिक्का आहे, मुंबई वतनाचा, मुंबई सरकारचा. वतनदाराचा रोल येतो, पण सातबारा बंद असताना त्यांनी तो यूज केला आणि हे सगळ्यांना माहिती होतं. नाही, याच्यामध्ये मास्टर माइंड आणखीच बरेच लोक आहेत. आमिडे कंपनी आमचा आरोप आहे, आमिडे कंपनीच खरेदी करून दिले ना, घेतलंय ना. येस, त्यांची तो भागीदार म्हणून ते आहेत ना दोघ जण, त्यांच्यामध्ये त्याचा रोल आहे ना. आमिडे कंपनीचं पत्र आहे खरेदी खात्याला पत्र जोडलेलं आहे, त्याच्यामध्ये पार्थ पवारांची सही आहे आणि दिग्विजय पाटीलची सही आहे, ऑन पेपर आहे ते. नाही, आता कसं आहे, कायद्यासमोर सगळे सारखेत ना सर. भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना समान अधिकार दिलेत ना. मग त्याला एवढी मागच्या वेळेस पण व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. आमचे GTS वाले जी माणसं आहेत त्यांनी आम्हाला याबाबत भरपूर सहकार्य केले आणि तुमच्या सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य केले. नाही, ते काय माहित नाही, मी पुढे होतो त्या मागवत. न्यूज आहे मनसेकडून मतदार याद्यांबाबत 4.25 लाख हरकती नोंदवण्यात आल्या. मतदार याद्यांवर हरकती सूचना नोंदवण्याची शेवटची तारीख होती आणि तोपर्यंत मनसेनं तब्बल 4.25 लाख हरकती नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. तर मुंबई शहर परिसरामधून तब्बल 1.25 लाख हरकती सूचना करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, मनसे ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याचबरोबर ऍक्टिव्ह झाल्याचं सुद्धा दिसतंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रणाली, काय सांगाल, आतापर्यंत किती हरकती आणि सूचना आलेल्या आहेत मतदार याद्यांवर? आज खरं तर शेवटचा दिवस होता. मनसेच्या वतीनं जरी मागणी करण्यात आलेली असली की मतदार याद्यांमध्ये ज्या हरकती सूचना नोंदवायच्या आहे त्याची तारीख वाढवून द्या, ती तारीख जरी वाढवून देण्यात आलेली नसली तरी जे दुबार मतदार आहेत त्यांच्या संदर्भातला फॉर्म ए जर भरायचा असेल तर त्यासाठी 10 तारखेपर्यंत ते फॉर्म भरता येणार आहे. असं असलं तरी आज शेवटच्या तारखेपर्यंत मनसेकडून तब्बल 4.25 लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यामध्ये सगळेच दुबार मतदार, काही जणांची नावं कट करण्यात आलेली नाही, त्याचबरोबर काही जणांची नावं जाणीवपूर्वक रद्द करण्यात आलेली आहे. अशा सगळ्या प्रकारच्या हरकती आणि सूचना या नोंदवण्यात आल्या. सर्वाधिक हरकती आणि सूचना मुंबई शहर परिसरातून नोंदवण्यात आल्या. तब्बल 1.25 लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर या हरकती सूचना मनसेच्या वतीनं मुंबई शहर परिसरातून नोंदवण्यात आल्या आहे. या व्यतिरिक्त पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशा सगळ्या मिळून तब्बल 4.25 लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर या हरकती सूचना नोंदवण्यात आल्या. आता प्रश्न असाच आहे की निवडणूक आयोग या सगळ्या हरकती सूचनांचा निपटारा कशा पद्धतीनं करणार आहे, कारण हा निपटारा करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी आहे. या कमी कालावधीमध्ये निवडणूक आयोग इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदवण्यात आलेल्या हरकती सूचनांचं नेमकं करतं काय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया.